नमस्कार, मी संदेश भिसे डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत करतो. काल झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये नासिरभाई मुलानी यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तर महाबळेश्वरच्या पर्यटनाच्या दृष्टीने किंवा महाबळेश्वरच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्या काय भूमिका असतील हे आपण नासिरभाई यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, मी नासिर मुलानी. गेली 25 वर्ष या महाबळेश्वर नगर परिषदेवर नगरसेवक या पदावर काम करत आलेलो आहे. आता ही दुसऱ्यांदा मला उपनगराध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली आणि गेली 25 वर्षामध्ये अनेक कामं आम्ही अशी विकासाची केलेली आहेत. पण आज महाबळेश्वरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय म्हणजे जसा लाँग विकेंड येतो किंवा ओव्हरक्राऊड सीझन भरतो महाबळेश्वरमध्ये, त्यावेळी महत्त्वाचा अडचणीचा मुद्दा ठरलेला आहे तो म्हणजे कार पार्किंगचा. आणि तो मुद्दा जर व्यवस्थित मार्गी लागला तर आम्हाला विकासाला भरपूर चालना मिळणार आहे, पर्यटनाला व्यवस्थित चालना मिळणार आहे. पण आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून ती मदत घेऊन माननीय आमदार मकरंद पाटील व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडून मदत घेऊन ST महामंडळाची एक फार मोठी जागा आहे, प्राईम लोकेशन आहे, सेंटरलाच आहे. बसस्टॉप म्हणजे बाजारपेठ जिथे सुरू होते तिथंच त्यांची फार मोठी जागा आहे. तर आम्ही त्या जागेवरती महामंडळाच्या माध्यमातून आमचं काय नाही, आम्ही फक्त त्याचा पाठपुरावा घेऊन तिथे त्यांनी कन्स्ट्रक्शन करून खालती त्यांनी डेपो बनवावा व वरती उरलेल्या जागेवरती तिथे कमीत कमी 350 ते 400 गाड्यांची कार पार्किंगची सोय होणार आहे. वाहनतळ तिथं बनू शकतं. असं जर आम्हाला माननीय आमदार आमचे मकरंदाबा आहेत व याच तालुक्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत, यांच्या सर्वांची मदत घेऊन आम्ही ते काम पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करू. व इतर तर कामं, लाईट असेल, रस्ता आहे, पाणी आहे, स्वच्छता आहे, ह्या कामावरती तर प्राधान्यानं आम्ही काम करतोच. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे जो पार्किंगचा, तो आम्हाला मार्गी लावायचा आहे.